चैतन्यं शाश्वतं शान्तं व्योमातीतं निरञ्जनं नादबिन्दुकलातीतं तस्मै श्रीगुरुवे नमः। सर्वांना रामकृष्ण आणि जय श्रीराम। आज ह्या ब्रह्मे सोहळ्याला सर्व जमलेले धर्मधन भाग्यवान माझ्या माता भगिनी, छोटे छोटे चिमुकले पुण्यात्मा सर्वांचे चरणी कोटी कोटी प्रणाम करतो। खूप छान वाटतंय, कारण की ज्या माझ्या माता भगिनी, जे महापुरुष छोटे चिमुकले ज्या अनुष्ठानाला बसले होते, त्यांच्यासाठी एकदम जोरात टाळ्या वाजवा। खूप सुंदर। आपण हनुमंतरायाच्या चरण कमलामध्ये दंडकारण्यामध्ये आपण सगळे आहात। या दंडकारण्यामध्ये मोठे मोठे ऋषी मुनी, ज्ञानी महात्मे, दिव्य पुरुष, भगवान श्रीरामाच्या मंगल नामाचं चिंतन करणारे, त्र्यंबक राजाची साधना करणारे आणि विशेष या महाराष्ट्राचं दैवत अंजनीचा सुपुत्र, आपल्या सर्वांच्या हृदयाचे ठोके, आपलं इष्ट दैवत, आराध्य दैवत, आपल्या सर्व सृष्टीचा प्राण आपल्या हनुमंतरायाची जन्मभूमी आहे। प्रभू हनुमंतरायाने इतकं सुंदर आपल्याला जीवन दिलेलं आहे। हनुमंतरायासारखा भक्त, हनुमंतरायासारखा देव, हनुमंतरायासारखं ममत्व, वात्सल्य, प्रेम, ज्ञान, वैराग्य सर्व गुण संपन्न असा महात्मा मला नाही वाटत की परत सृष्टी जेव्हा निर्माण होईल तेव्हा असा महात्मा मिळेल का नाहीये। हनुमंतरायाकडे पाहिल्याच्या नंतर हनुमंतरायामध्ये सृष्टीतली प्रत्येक वस्तू आहे। हनुमंतरायाकडे पाहिल्याच्या नंतर ममत्व आहे, आईचं दर्शन आपल्याला होतं। हनुमंतरायाकडे पाहिल्याच्या नंतर बापाचं दर्शन होतं। हनुमंतरायाकडे पाहिल्याच्या नंतर गुरुचं दर्शन होतं। हनुमंतरायाकडे पाहिल्याच्या नंतर विश्वनाथाचं दर्शन होतं। आणि हनुमंतरायाकडे पाहिल्याच्या नंतर जो आपला मालक आहे, आपण ज्याला गॉड फादर म्हणतात, आपल्या जीवनाचा सारासार आपण हनुमंतरायाला म्हणतात। आणि खरोखर या श्रीराम शक्तिपीठाला आणि श्रीराम शक्तिपीठाच्या प्रत्येक साधवीला आणि साधूला, साधकाला नवीन जीवन देण्याचं काम प्रभू हनुमंतरायाने केलेलं आहे। एकदा जोरात टाळ्या व्हायला पाहिजे। या दंडकारण्यामध्ये जेवढेही दिग्गज ऋषीमुनी होऊन गेले, उदाहरण विश्वामित्र असतील, अगस्त्य असतील, गौतम असेल, कपिल असेल, अनंत असे ऋषीमुनी या दंडकारण्यामध्ये ते साधना, मला तर असं वाटतं अजूनही ते साधना करत आहेत। कारण की ज्ञान चक्षुंनी त्या भक्तिभावाने, श्रद्धेनं, समर्पणानं जर तुम्ही पाहिलं तर ते दिव्य पुरुष आपल्याला अजूनही दर्शन देतात। जेवढेही माझ्या माऊल्या, जेवढे महापुरुष चिमुकले, जेवढेही अनुष्ठानाला बसले, आतापर्यंत बरेचसे आपण सगळ्यांनी अनुष्ठान केलेले आहेत। त्याचा साक्षीदार मी हनुमंतराय आहेत। आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। गुरुदेवांचा कोटी कोटी आशीर्वाद। मी नामावरती आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहे। खूप छान वाटतंय। आपला 135वा हा सत्संग आहे। एकदा जोरात टाळ्या व्हायला पाहिजे। आपण 135वा सत्संग आहे, आपण याचे सगळे साक्षी आहात। भगवान प्रभूंनी आपल्याला नवीन ऊर्जा दिली, आरोग्य चांगलं दिलं। कोरोनासारखी महामारी आपल्याला टच करू शकली नाहीये, स्पर्श करू शकली नाहीये। माझ्या महापुरुषांचं, माझ्या चिमुकल्यांचं, माझ्या माता भगिनींचं, माता माऊल्यांचं आरोग्य हनुमंतरायानं चांगलं ठेवलं। आपला श्वास प्रत्यक्ष हनुमंतरायाच आहेत, म्हणून आपल्याला महामारी काही करू शकली नाहीये। आपण सर्वांनी जे नामचिंतन केलेलं आहे, मी त्याच्यावरती 2 मिनिटं तुम्हाला सगळ्यांना बोलणार आहे। जेवढ्याही महापुरुषांनी माझ्या माता भगिनींना श्रमदान करत असताना नामाचं चिंतन केलं, जरीही नाम फुकटचं असेल, त्याला पैसे लागत नसतील, पण त्याला माणूस शीलवान, चारित्र्यवान माणूस लागतं, डेडिकेटेड माणूस लागतो। त्याला ना पात्र, आपण काय म्हणू, जसं अन्न आहे तसं पात्र पण त्या अन्नाला शोभल असं असलं पाहिजे। नाम प्रत्येकच घेईल अशातला भाग नाहीये, आणि प्रत्येकाकडून साधना होईल अशातला भाग नाहीये, आणि साधना केल्याच्या नंतर सगळेच पुण्यवान होतील असंही नाहीये। म्हणून गुरुदेव म्हणतात
की तुम्ही जे पदार्थ जे जसा ठेवतात तसं भांडं असणं फार गरजेचं आहे. चाहे ते खापराचं असेल, सोन्याचं असेल, वेगवेगळ्या धातूचे जरी असले तरी मला असं वाटतं तो पदार्थ त्याच्यामध्ये राहिला पाहिजे आणि तो पदार्थ त्याच्यामध्ये शोभा दिला पाहिजे. तो पदार्थ आपल्या कामाला आला पाहिजे. भगवान परमात्मा तुम्ही चांगले की वाईट कधीही तो बोलत नसतो, पण ज्या वेळेस तुम्ही साधना करत असतात, तुम्ही भक्ती करत असतात, तर भगवान परमात्मा तुमच्या अंतःकरणामध्ये जाऊन तुमचा भाव बघत असतो. तुमची वृत्ती कशी आहे, तुमचा भाव कसा आहे, तुम्ही नामचिंतन का करत आहात, काही तुमचा स्वार्थ आहे का, का तुम्ही निष्काम कर्मयोगी आहात. जर तुमचा स्वार्थ असेल, भगवान परमात्मा तुमचे सर्व प्रश्न सोडवतो, तुम्हाला सुख सगळ्या गोष्टी देतो, पण तो तुमचा मात्र कधी होत नाहीये. आणि जे निष्काम कर्मयोगी आहेत, चाहे त्याला धन न देवो, तो दारिद्र्य असो, गरीब असो, दुबळा असो, कसाही असो, देव त्याचाच असतो. कारण की भक्ती खरी आहे, भाव खरा आहे. भाव तिथे देव आहे. भावेचा भुकेला परमात्मा आहे. देवाला चांदी सोनीचे भांडे लागत नाहीये. देवाला फारच धन संपदा लागत नाहीये. कारण पहिल्या प्रथम तर देव गुणवान आहे, देव धनवान आहे, देव जगाचा मालक आहे आणि तो जगाचा मालक आहे आणि म्हणून तो आपला बाप आहे. म्हणून आपल्याला बारीक ज्ञान चक्षुण्य तो न्याहाळत असतो. आपण सगळ्यांनी जेवढंही चिंतन केलं असेल ते चित्रगुप्तापर्यंत पोहोचलेलं आहे. का बरं चित्रगुप्तापर्यंत पोहोचलेलं आहे, तर तुम्ही आता ह्या मोमेंटला माझ्या समोर बसून सत्संग श्रवण करताय, म्हणजे तुमचं पुण्य देवापर्यंत पोहोचलेलं आहे. तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा, चांगलं बोला, चांगलं वागा, समोरच्याचं मन जाणून घ्या, समोरच्याच्या मनामध्ये जाऊन बसा, समोरच्याचा देव बना, समोरच्याचं साह्य बना, समोरच्याला असं तुमचा आधार वाटला पाहिजे, समोरच्यानं तुमच्या मनात त्याच्या मनातलं तुम्हाला सांगितलं पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा तुमचं चिंतन करेल ना, त्याला बरं वाटलं पाहिजे. हे भक्ताचे लक्षण आहेत. कोणाला दुःख देण्याचे भक्ताचे लक्षण नाहीये. आणि आपण सगळे जबाबदार लोक आहात. आजचा सत्संग हनुमंतराला प्रसन्न करण्यासाठी आहे. प्रत्येकच सत्संग हनुमंतराला प्रसन्न करण्यासाठी असतो, पण अनुष्ठान झालेलं आहे. आपल्या सगळ्यांना खूप छान भजन करायचंय. टाळ्यांचा आवाज आला पाहिजे. ओके. श्रीराम जय राम जय जय राम, 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 जय श्रीराम. खूप छान. सगळ्यांना असं वाटत होतं गुरुदेवा बस झाला आता, कारण ही अमृत आहे. हे मला असं वाटतं पचन करण्याची क्षमता ऋषीमुनी साधू संत महापुरुष दिव्य पुरुष देवाचे दयाळू कृपाळू कृपा सिंधू भक्त श्रवण करतात. नाम हे प्रत्यक्षात अमृत आहे. आपल्या मुखातून त्याचा उच्चार होणं, त्या नामाला आपण सहन करणं. हो, मला असं वाटतं ज्यांनी ज्यांनी नाम घेतलं ते ते देव झाले. नाम मुखात येणं अनंत जन्माचं काहीतरी पुण्य असल्याशिवाय, बहुत सुकृताची जोडी
म्हणून विठ्ठले आवडी. अनंत जन्माचं पुण्य असल्याशिवाय भगवान परमात्माचं मंगल नाम मुखामध्ये येणार नाहीये. आपण सर्वांनी भगवान परमात्माचं भजन केलं, हनुमंत्राला आनंद झाला. आपलं हे जीवन आपण हजारो वर्ष जगणार नाही सज्जनांनो, माझ्या माता भगिनींनो. तुम्ही प्रपंचिक लोक आहात. प्रपंचामध्ये छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण लक्ष देतात आणि आपलं मन लगेच नाराज होतं. आणि त्या नाराज मनाला मेडिकलमध्ये गोळी नाहीये. नाराज मनाला प्रसन्न करण्यासाठी कोणताही डॉक्टर तज्ञ नाहीये. त्या नाराज मनाला परत आनंदी करण्यासाठी देवाच्या सृष्टीमध्ये एकमेव राम नाम आणि राजहंस सद्गुरु ही संजीवनी सोडल्याच्या नंतर जगामध्ये याला औषधी नाहीये. म्हणून सज्जनांनो, ज्याच्या मुखात नाम आहे, ज्याच्या पाठीशी सद्गुरु आहेत, जो सद्गुरूच्या सान्निध्यात आहे, हो, त्याला सेकंदा सेकंदाला मोक्ष आहे. आपण पुस्तकांमध्ये वाचू, बरोबर आहे, पुस्तकामध्ये वाचून आपण सगळ्या प्रोसेस करू नाहीये. पुस्तकात वाचायसारखं अध्यात्म नाहीये, पुस्तकात अध्यात्म नाहीये, पुस्तकामध्ये शास्त्र नाहीये आणि पुस्तकामध्ये जगण्यासाठी कोणतीही वस्तू गोष्ट नाहीये. ती गोष्ट तुमच्यामध्येच आहे, फक्त तुम्हाला ती प्रकाशित करायची. आपल्यामध्ये ईश्वराने सर्वस्व भरलेलं आहे. पुस्तकातलं शास्त्र जर आपण वाचलं, आपल्यामधलं शास्त्र आपण जर वापरत नसाल, आपण यूज करत नसाल, तर आपण पुस्तकातलं शास्त्र वापरू का? नाहीये. भगवान परमात्माने अतिशय सुंदर सक्षम तुम्हाला बनवलेला आहे. मी नेहमी सांगत असतो, सगळ्यात मोठा जर ईश्वर कोणता असेल तर तो निसर्ग आहे. निसर्ग हाच आपल्या सगळ्यांचा भगवान आहे. माणसांना सोपं होण्यासाठी त्या चैतन्याचे, त्या अनंताचे, त्या निर्विनिराकार सच्चिदानंद, त्या परब्रह्माचे अनंत नाव आहेत. अनंताचे अनंत नाव आहेत, अनंताचे अनंत रूप आहेत. आणि म्हणून आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे? आपल्या गुरुदेवाने जो अनुग्रह आपल्याला दिलेला आहे, त्या मंत्रावर आपला विश्वास असला पाहिजे. ते मंत्र मॉर्निंगला, सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती तो मंत्र एक माळ रोज जपला पाहिजे. आपल्या सद्गुरूला आपण सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर त्यांचं स्मरण केलं पाहिजे, आपण आठवलं पाहिजे. आपण त्या सद्गुरूला प्रणाम केला पाहिजे, आपण त्या सद्गुरूच्या नामाचा उच्चार केला पाहिजे, आपण त्या गुरुमंत्राचा उच्चार केला पाहिजे. मग आपलं दिवसाची आपली सुरुवात होऊन जाते. आता विचार करा, ह्या सगळ्या प्रोसेस तुम्ही करणार नाही आणि तुम्ही सांगाल मी पंडित आहे. संत कबीर म्हणतात, कामी क्रोधी लालची इनसे भक्ती ना होय, भक्ती करे कोई श्रमा जात कुलन सबक होय. कामी क्रोधी राग येणारी लोक भक्ती नाही भगवंताची करू शकत. अपेक्षा उपेक्षा ठेवणारे लोक भगवंताची भक्ती करू शकत नाहीये. प्रत्येकावर राग करणारे, क्रोध, मनामध्ये फार जड वृत्ती आहे, मनामध्ये फार द्वेष आहे, पण चेहऱ्यावरती थोडस नकली हसू आहे आणि ते काही जास्त वेळ टिकत नाहीये. आणि मनामध्ये खूप द्वेष राग आहे मनामध्ये, पण चेहऱ्यावरती नकली हसू आहे. असे लोक भगवंताची भक्ती करू शकत नाहीये, कारण त्यांचा राग लवकर जात नाहीये. रागामध्ये ते इन्व्हॉल्व आहेत, बिझी आहेत आणि रागाच्या इतरीत त्यांच्याकडे कोणतंही धड नाहीये, कोणती प्रॉपर्टी नाहीये. हे लोक भगवंताची भक्ती करू शकत नाहीये. मग भगवंताची भक्ती कोण करतं? गुरु मूर्ती गती चंद्रमा, सेवक नयन चकोर, 8 प्रहर निरकत रहे, गुरुमूर्ती की ओर. गुरुदेवा, एकदा तुम्हाला डोळ्यानं पाहिलं ना, आता फुलाची काही गरज नाहीये. माझ्या अंतकरणाने, माझ्या प्रेम चक्षुंनी, माझ्या अंतरंगाच्या भावाने गुरुदेवा मी तुम्हाला पाहिलेलं आहे. हे फूल जर मी वाहू तर हे सुकणार आहे, पण हे श्रद्धेचं फुल कधी सुकणार नाही गुरुदेवा. ह्या भावनेने सदूकड बघाल तर हो, ही खरी मानस पूजा आहे.
फार मोठे मोठे हार आणून घालाल, मोठ्या मोठ्या शाली द्याल, फार मोठा दक्षिणा द्याल, फार एवढं मोठं नाटक कराल की सगळे म्हणतील अरे बापरे राम 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 राम. पण तसं आहे का? नाहीये. लक्ष असू द्या. जसं तुम्ही रंगवतात तसं नाहीये. ज्याच्या मनामध्ये कायम संशय आहे त्याची कोणती पूजा तो निर्विनिराकार स्वीकारत नाहीये. ज्याच्या मनात कपट भावना आहे भगवान परमात्मा कधीही स्वीकारत नाही. मी नाही सांगत, महापुरुष सांगून गेलेला आहे, दिव्य पुरुषाने सांगितलेला आहे. एखाद्याच्या मनात जर वाईट भावना असेल आणि तो गोड गोड बोलत असेल, फार सगळे उपचार तो करत असेल, सगळे उपचार शून्य आहेत, आणि एखाद्याचं मन निर्मळ असेल आणि त्याच्याजवळ काही नाहीये पण त्याने फक्त तुम्हाला ती मान झुकवली, देव त्याचा आहे. ज्याच्या मनात भाव आहे देव त्याचा आहे. सज्जनांनो, हे सत्संग आहे. मी नेहमी बोलत असतो, सत्संगाला येणाऱ्या लोकांनी काय घेतलं पाहिजे? फार गुरुदेवांचं तत्वज्ञान ब्रह्मज्ञान घेतलं पाहिजे का? नाहीये. श्रीराम शक्तीपीठामध्ये राम नामाची वही आहे आणि ती श्रीमंती आहे श्रीराम शक्तीपीठाची. तो परिचय आहे श्रीराम शक्तीपीठाचा. ज्याच्या घरामध्ये राम नामाची वही आहे त्याला राग येणार नाहीये, त्याला लोभ येणार नाहीये, तो मानापानाचा नाहीये. मग कशाचा आहे? तो गुरुदेवांचा सेवक आहे. गुरुदेवा तुमचा आदेश आहे. आपण सगळे सत्संगाला आलेले आहात ना, गुरुदेवाकडे एकच मागा, गुरुदेवा जरी माझ्या प्रपंचिक जीवनामधून मला सेवेला येता आलं नाही, मला अनुष्ठानाला येता आलं नाही, पण गुरुदेवा मी माझ्या ठिकाणी संसारामध्ये आहे, माझं शरीर तिथे आहे गुरुदेवा, पण माझं चित्त आश्रमामध्ये आहे, तुमच्या चरणी माझं चित्त आहे. असं नाहीये की जे लोक बसलेले नाही म्हणून ते लोक वाईट आहेत, जे लोक अनुष्ठानाला आलेले नाही म्हणून ते लोक वाईट आहे. हा भाव नाहीये. सगळेच बसलेले आहेत तर सगळेच काही गुरुदेवांचे आहेत का? असाही भाव नाहीये. तर मला ह्या व्यासपीठावर आपल्याला एवढंच सांगायचं आहे की प्रपंचामध्ये राहा, तुमच्या संसारात राहा, लेकरा बाळांमध्ये राहा, पण भाव कसा असला पाहिजे? मी प्रत्येक सेकंदाला माझ्या गुरुदेवांच्या चरणात आहे. मी प्रत्येक कर्म करतोय, माझे गुरुदेव मला बघताय, भगवान परमात्मा मला पाहतोय. मी चांगलं बोलतोय का वाईट बोलतोय, भगवान परमात्माला पाहतोय. मी काय केलंय, मी काय नाही केलं, भगवान परमात्मा मला पाहतोय. हा भक्ताचा भाव असणं फार गरजेचं आहे. आणि आतापर्यंत जेवढेही माझ्या श्रीराम शक्तीपीठाच्या माझ्या माता भगिनींना, माझ्या महापुरुषांनी जेवढीही श्रीराम शक्तीपीठाची सेवा केली, ती सेवा अप्रतिम आहे. त्यांच्या सेवेमुळे श्रीराम शक्तीपीठ आहे. मी थोडासा जोरात बोललो, कारण काय सांगा बरं, मला माहित आहे माझा माईक जावा तुमच्यापर्यंत, माईकची पण गरज नाहीये. गुरुदेवांचा आवाज श्रवण करण्यासाठी माईकच्या आवाजाची गरज नाहीये, श्रद्धेची गरज आहे, प्रेमाची गरज आहे, विश्वासाची गरज आहे. आपण सर्वांनी खरोखर चांगलं जीवन जगायचं असेल, निरोगी जीवन जगायचं असेल, मला असं वाटतं टेन्शन फ्री जीवन जगायचं असेल, तर पहिल्या प्रथम स्वतःला ओळखणं फार गरजेचं आहे. काय ओळखायचे स्वतःला सांगा बरं? ज्या घरामध्ये तुमचा बार बार अपमान होतोय, ज्या घरामध्ये तुम्हाला मातीची किंमत आहे, ज्या घरामध्ये लोक तुम्हाला मानतच नाहीये, त्या लोकांना दोष देऊच नका. शोधा ना तुम्हाला हे लोक का मानत नाही. पहिल्या प्रथम तर तुम्ही जास्त त्या लोकांच्या अधीन आहात. बोलणं एवढं अपेक्षित नाहीये, तुम्ही जास्त बोलताय. नामचिंतन तुम्ही करत नाहीये, देवावरती तुमचा विश्वास नाहीये, तुमचं घरच तुम्हाला जग वाटतंय. तुम्ही किती खोटं बोललात तर तुमचंच तुम्हाला खरं वाटतंय. चेंज होण्याची वृत्ती नाहीये, समजून घेण्याची वृत्ती नाहीये. माझंच खरं आहे, मीच बरोबर आहे, बाकी सगळे खोटे आहेत. मला शान म्हणणारे, मी शाना म्हणणारे हे लोक घरात बी दुःखी आहेत, आश्रमात बी दुःखी आहेत आणि पूर्ण जगामध्ये दुःखी आहेत. कारण याचं सांगतो तुम्हाला की जो जास्त श्रवण करतो, ऐकतो, तो चांगलं बोलतो.
आणि तोच चांगलं जीवन जगतो. जो ऐकतो, ऐकायचं माहित नाहीये. सत्संग कशासाठी आहे? थोडं ऐका. हो, तुमचं बरोबर आहे, तुमच्या 100% गोष्टी बरोबर आहेत, तुम्ही चुकले नाहीये, पण समोरचा काय म्हणतो ऐकून तर घ्या. लोक ऐकून घेत नाही आणि घरातले लोक त्या व्यक्तीला इग्नोर करतात, त्या व्यक्तीला बाहेर टाकण्याचे प्रयत्न करतात. आणि मग त्या व्यक्तीला असं वाटतं की मी वाईट आहे. केव्हा कळतं वाईट आहे? की जेव्हा समोरची व्यक्ती मला मानत नाहीये. सज्जनांनो, मला असं नाही म्हणायचं तुमचे लेकरं बाळ बायको नवरा सोडा, असं नाही मला म्हणायचं. तुम्ही ज्या ठिकाणी येतात ना, कुठेही जा, इथेच नाहीये, तुम्ही ज्या ठिकाणी नतमस्तक होतात ना, ज्या मंगल भगवंताचं नाम घेतात ना, काहीतरी तुम्ही दान धर्म करतात ना, फक्त ते मनापासून करा. फक्त मनापासून करा. श्रद्धा ठेवा. श्रद्धा जर नसेल तर अध्यात्म शून्य आहे. प्रेम नसेल तर अध्यात्म शून्य आहे. तुमचा विश्वास नसेल तर अध्यात्म शून्य आहे. तुमचं समर्पण नसेल तर अध्यात्म शून्य आहे. अध्यात्म ही प्रोसेस नाहीये, अध्यात्म हे जीवन आहे. जेवढं भगवंतानं हे आयुष्य दिलेलं आहे तेवढं आध्यात्मिक जगा. तुम्हाला आध्यात्मिक होण्याची गरज नाहीये, ऑलरेडी तुम्ही आध्यात्मिकच आहात. काही लोकांना असं वाटतं की मला आध्यात्मिक बनायचंय, मला अध्यात्मासाठी काम करायचंय. अरे बाबा, तुला देवानं आध्यात्मिकच बनवलेलं आहे. देवाच्या सृष्टीमध्ये देवाने इतकं तुला सुंदर बनवलेलं आहे. हे तुझ्या आशा अपेक्षावरती, तुझ्या नॉलेजवरती, तुझ्या कर्मावरती आहे. माझ्या माऊल्यांना मला एवढंच सांगायचंय, घरामध्ये मुलांना जरूर प्रेम लावा, मुलांना जरूर रिस्पेक्ट द्या, पण त्या मुलाच्या भावना, त्या मुलाचा कल, त्या मुलाच्या सगळ्या प्रोसेस माऊलीनं आणि बापाने ओळखायला पाहिजे. आणि मुलगा जर रिस्पेक्ट देत नसेल, मुलगी जर रिस्पेक्ट देत नसेल, तर तेव्हा त्या मोमेंटला त्यांनी सावध व्हायला पाहिजे. कारण की तुम्ही जन्म दिलाय, तुम्ही प्रलाब्ध दिलेला नाहीये. प्रलाब्ध त्याच्या कर्मानं त्याला आलेला आहे. तुम्ही लहानाचं मोठं केलंय, पुढचा सगळं जगणं त्याचं लाईफ आहे. तुम्ही त्याच्यामध्ये भाग घेऊ नका. जेवढ्यांनीही भाग घेतलेला आहे त्यांनाही दुःख झालेलं आहे. मोठे मुलं झाले ना, आपण सांगायला गेला की ते प्रत्युत्तर आपल्याला करतात. मला माझ्या माऊल्यांना आणि माझ्या महापुरुषांना एवढंच सांगायचंय, मुलं म्हणजे आपली संपत्ती आहे, मुलं म्हणजे आपलं जीवन आहे, मुलं म्हणजे आपला पूर्ण प्रवास आहे, मुलं म्हणजे आपल्या घराची शोभा आहे, मुलं म्हणजे आपला आधार आहे. पण ते मुलं बनवत असताना, त्या मुलांना घडवत असताना, त्या मुलाला सुसंस्कृत करत असताना तुम्ही प्रत्येक ठिकाणी कमी पडतात, म्हणून ते मुलं तुम्हाला दुःख देत आहेत. त्या मुलांचा दोष नाहीये. आपण मुलांना दोष देतात, मुलांचा दोष नाहीये, दोष आपला आहे. का बरं? की त्या टायमिंगला, त्या जेव्हा त्याला सांगायची गरज होती. काही लोक मी आता ऐकतोय, काही लोकांना आपल्या मुलानं एखाद्या शिक्षकाचा अपमान केला की बाप फटाका वाजवतो, पेढे वाटतो, बाप माझा मुलगा मॅडमला प्रत्युत्तर करतो, माझा मुलगा रात्री 4 वाजता पाटे घरी येतो, जातो पाटे वाजता ब्रह्ममुहूर्तावरती, पण पाटे घरी येतो आणि तो बाप गावात पेढे वाटतो. त्यांना अध्यात्मी म्हणता का? पप्पा तुम्हाला काही कळत नाही, त्याला अध्यात्म म्हणता का? मम्मी तू वेडी आहे, त्याला अध्यात्म म्हणता का? पण त्या आई बिचारी म्हणजे मिठाई एवढी गोड नाही, एवढी त्यांची स्तुती गाते. बरोबर आहे. हे आता तुम्हाला दुःख वाटत असेल, थँक्यू. दुःख वाटत असेल तर चांगली गोष्ट आहे. पण जे मुलं अपमान करतात लहानपणापासून, ते मुलं मोठ्यापणी तुमचा अपमानच करणार आहेत. जे मुलं लहानपणापासून तुमच्यावरती प्रेम करतात, मला असं वाटतं प्रत्येक गोष्टीची जाणीव मुलांना करून द्यायला पाहिजे. बाबांनो, माझ्या आयुष्यामध्ये इथपर्यंत मी असा आलोय, बघ बेटा तुला इथून पुढे असं न्यायचंय. बरोबर आहे का नाही? आपण काय अति लाड करतात, एवढा लाड करतात की जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाहीये तोपर्यंत तो आपला लाड थांबत नाही. वेळ निघून गेल्याच्या नंतर काही मतलब नाही. लक्ष असू द्या, मी तुमची आई म्हणून, तुम्ही मला मानतात म्हणून तुम्हाला सांगतोय, एवढं अधीन जाऊ नका. अधीन जर तुम्हाला कोणाच्या जायचं असेल ना, तर स्वतःच्या अधीन जा. हो, वेळेवरती उठा, वेळेवरती जेवण करा, नाश्ता करा, आरोग्याची काळजी करा, तुमचं स्वतःचं तुम्ही मेंटेन ठेवा. हो, तुम्ही आहात ती सगळी दुनिया आहे. सगळी दुनिया आहे म्हणून तुम्ही आहात हा भाग नाहीये. तुम्ही आहात तर सगळी दुनिया आहे. तुम्ही चांगले असाल तर मुलांना चांगलं सांगाल, तुम्ही चांगले असाल तर भगवंताची भक्ती कराल, तुम्ही चांगलं असाल तर सगळं जग आपलं आहे.
म्हणून स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःची काळजी करा. ज्या सान्निध्यात तुम्ही आलात हे सान्निध्यामध्ये कायम शेवटच्या श्वासापर्यंत राहण्याचे प्रयत्न करा. राग, त्याग, लोभ खूप थोड्या दिवसाचा असतो. शेवट आपल्याला आपल्या सद्गुरूचे चरण आणि शेवट आपल्याला भगवंताची गरज असते. म्हणून भगवंताचं नाम आणि सद्गुरूचे चरण तुमच्या लाईफमध्ये तुमची श्रीमंती, तुमची गुणवत्ता, तुमच्या जीवनाची उंची वाढवणारे आहेत. आजच्या सत्संगाला मी ज्या शब्दातून जे शब्द मी प्रयोग केले असतील, मला असं वाटतं जेव्हा जेव्हा त्या शब्दांची गरज असते, जेव्हा जेव्हा त्या आवाजाची गरज असते, जेव्हा जेव्हा त्या प्रवचनची गरज असते, तशाच त्या शब्दांमध्ये मांडावं लागतं. भगवान श्रीकृष्ण सांगून गेलेत, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभित्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं प्रीतणाय साधूनां विनाशाय दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हे व्यासपीठ प्रबोधन करण्यासाठी आहे, प्रपंचिक लोकांना मदत करण्यासाठी आहे, तुमची मानसिकता चांगली ठेवण्यासाठी आहे. तुम्ही जगा, दुसऱ्यांना जगवा. तुम्ही जगा, तुम्ही सन्मानाने राहा, दुसऱ्यांना सन्मानानं राहायला शिकवा. याच्यासाठी हे व्यासपीठ आहे. खूप छान वाटलं आपण सगळ्यांनी श्रवण केलं. मी जास्त वेळ तुमचा घेणार नव्हतो. आज सत्संग होता. माझ्या माता भगिनींनी खूप मोठा त्याग करून आश्रमामध्ये राहून अतिशय नियमाचं पालन करून मौन धारण करून नामचिंतन करून अनुष्ठान केलं. सगळ्यांना खूप खूप आशीर्वाद. मी प्रभू हनुमंतरायाकडे विनंती करेल, भगवान परमात्मा तुम्हाला उदंड आयुष्य देव, आरोग्य चांगलं देव, तुमच्या मनोकामना पूर्ण करो. आज तुम्ही माझ्याकडे हनुमंतरायाकडे जे जे मागाल ते तुम्हाला प्राप्त हो. तुम्ही छान गुरुदेवाला ऐकलं. कानावर विश्वास ठेवू नका, डोळ्यावरती थोडाफार विश्वास ठेवा. मला एवढंच सांगायचं आपल्या सगळ्यांना, कानावरती विश्वास ठेवू नका, डोळ्यावरती जर विश्वास तुम्ही ठेवला तर मला असं वाटतं ज्या भगवान परमात्माने ज्या प्रलापदाने तुम्हाला इथं आणलेला आहे तो कायम तुम्हाला सांभाळणार आहे. सर्वांना रामकृष्ण हरी. जय श्रीराम.